आज जो प्रकाश शिक्षण मंडळाच्या वतीनं जो निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत आता राजनबापू आयुर्वेदिक कॉलेजचे डीन डॉक्टर अभिमन्यू पाटील आहेत. तर त्यांच्याकडून जाणून की नेमका निषेध व्यक्त करण्याचं कारण काय. डॉक्टर नमस्ते. नमस्कार. आज जो आपण आपल्या संस्थेच्या मार्फत जो निषेध व्यक्त केलेला आहे याचं नेमकं कारण काय. या निषेधाचं कारण असं आहे की आम्ही 2020पासून जेव्हापासून आपल्या देशावर किंवा आपल्या जगावरती कोविडसारख्या महामारीचं संकट येऊन ठेपलं होतं आणि त्या काळामध्ये आपल्या देशातल्या अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटपासून स्टेट गव्हर्नमेंटपर्यंत प्रत्येकाचे वेगळे वेगळे टास्क फोर्स निर्माण झाले आणि या काळात ज्यावेळी रुग्णांना आरोग्यसेवेची गरज होती आणि आम्ही प्रचंड मेहनतीनं त्या गोष्टीला तोंड देत होतो, त्यावेळी देखील काही प्रकारचे ॲट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे माझ्यावर देखील आणि माझे सहकारी मित्र की ज्याच्यामध्ये फिजिशियन की ज्याची किंमत समाजासाठी खरंच देवदूत म्हणून असते, असे 7 फिजिशियन, एक मेडिकल आमचे कॅम्पस डायरेक्टर की जे फार मोठ्या पदावरती गेली अनेक वर्ष काम करत आहेत आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं फार मोठं नाव आहे, अशा लोकांवर देखील खोटे गुन्हे दाखल करण्याचं जे काम झालं, या गोष्टीतून काही शिकवणी मिळाल्या. या गोष्टीतून आम्ही आणखी सुधारण्यासाठी काय करू शकतो याचाही अभ्यास झाला आणि या गोष्टी थोड्याशा आम्ही आमच्या मनाने काळाच्या पडद्याआड गेल्याप्रमाणे विसरून गेलो होतो. परंतु काल ABP माझाला संध्याकाळी आपले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांची एक मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीत त्यांनी जो या आठवणींना उजाळा दिला तो फारच वेदनादायी होता आणि वेदनादायी अशा अर्थानं होता की त्या गोष्टी पुन्हा एकदा नव्यानं आमच्या चेहऱ्यासमोर आल्या, डोळ्यासमोर आल्या आणि त्या आठवताना खरंच वाईट वाटतं. कारण त्यावेळी आम्ही जे काम केलं होतं ते फार प्रामाणिकपणे दादांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्याही रुग्णाला रुग्णसेवेपासून वंचित न ठेवता सर्व गोष्टी जिथल्या तिथे व्यवस्थित व्हाव्यात यासाठी जो काही प्रयत्न आपल्या जिल्ह्याचे तत्कालीन हे कलेक्टर साहेब अभिजित चौधरी सर हे तत्कालीन कलेक्टर्स होते. तर जिल्हाधिकाऱ्यांकडून काही सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्या सूचनेनुसार सर्व पद्धतीची सोय इथे उपलब्ध आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करून रुग्णसेवा चांगल्या पद्धतीनं देता यावी यासाठी प्रयत्न केले होते. काल परमबीर संघांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की त्यांनी त्यांच्यावरती दबाव आणला होता की आपल्या राजकीय कार्यक्षेत्रात एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे आणि त्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची चौकशी व्हावी, त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जावेत आणि त्याच्यावर रेड वगैरे टाकले जाव्यात. तर या गोष्टी ऐकल्यानंतर खरंच वाईट वाटलं. वाईट वाटण्यामागचं कारण जयंत पाटील साहेब हे आपल्या तालुक्याचे फार पूर्वीपासून राजकीय कार्यकर्ते आणि तसंच आपल्या जिल्ह्याला बऱ्याच पद्धतीनं एक चांगला नेता लाभला आहे अशा पद्धतीची लोकांच्यात मानसिकता असणार आहे आणि या मानसिकतेला कुठंतरी किंवा आपल्या संस्कृतीला कुठंतरी काळीमा लागण्यासारखं कालचं जे परमबीर सिंगांचं वाक्य होतं ते खरंच वेदनादायी होतं. बाकीच्या 2020 साली ज्या काही आमच्यावरती कोर्ट केसेस, पोलीस केसेस ह्या ज्या गोष्टी झाल्या या सगळ्या डोळ्यासमोर आणणाऱ्या होत्या आणि या सगळ्या गोष्टींचं जर मूळ आमदार जयंत पाटील साहेब असतील तर त्यांचा निषेध व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य. परमबीर सिंगाच्या मुलाखतीमध्ये कुठे आपल्या संस्थेचं नाव घेतलं नाही किंवा जयंतराव पाटील साहेबांनी असं म्हटलं नाही की निशिकांत त्याच्या कॉलेजवरतीच 10% किंवा अशा कुठल्याही गोष्टीचं त्यांनी नाव आलेलं नाही. मग आपण थेट त्यांचं नाव कसं घेता किंवा आपल्याच कॉलेजला त्यांनी टार्गेट केलं असं कसं बोलता. बरोबर आहे. परमबीर सिंगांनी हे सांगितलं की त्यांच्याच राजकीय विरोधकाचं पहिली गोष्ट आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यक्षेत्रात असणारं आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेज जे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स अंडर आहे ते एकमेव आपलं कॉलेज आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये दुसरं कुठलंही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज नाही आहे. त्यामुळे ते आम्ही सोडून कुणाचंही दुसऱ्याचं असू शकत नाही याची खात्री आहे आणि हा प्रश्न विचारणंच थोडंसं चुकीचं वाटतं कारण या गोष्टीबाबत अगदी रस्त्यावरच्या किंवा कुठल्याही अशिक्षित माणसाला जरी विचारलं तरी त्यांना कळून जाईल की त्या काळात या संस्थेबद्दल किती पेपरबाजी झाली होती, किती खराब राजकारण झालं होतं, किती बदनामी करण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं. त्या दरम्यानही ज्या काळात मी फरार होतो आणि ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल झाल्यानंतर माझ्यासारख्या म्हणजे माझ्या पेशाला ते खरंच योग्य नाही की असा गुन्हा दाखल होणं आणि मी कुटुंब सोडून माझी 3 वर्षाची मुलगी सोडून घरात लहान मुलगा 1 वर्षाचं सोडून 8-9 दिवस फरार राहणं हे माझ्या पेशाला न शोभणार आहे. त्या काळात ही 9 दिवसाच्या काळात इथे हॉस्पिटलमध्ये बऱ्याच पद्धतीनं आंदोलनं झाली, मोर्चे निघाले आणि या सगळ्या गोष्टींनाही कव्हरेज दिलं होतं आपण. त्यामुळे या गोष्टी सगळ्या लोकांना माहिती आहेत की कुणाला त्रास झाला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की निशिकांत दादांचं मेडिकल कॉलेज सोडून दुसरे कुठल्याही कॉलेजविषयी ते बोलले नव्हते. नेमकं ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होण्याचं कारण काय आणि तो नेमकी काय परिस्थिती झाली. खरं तर या गोष्टीचं उत्तर फारच साधं आणि सरळ आहे.
आपण विचारलं की ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल कसा झाला. आता याच्यामध्ये डॉक्टर म्हणून की ज्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याबद्दल 7 डॉक्टरांसवर तपासणी झाली, त्यांचे पोलीस स्टेशनला बोलवून चौकशी करण्यात आली, जबाब घेण्यात आले. याच्यामध्ये पण आमचे आदरणीय कॅम्पस डायरेक्टर सर, मी असे डॉक्टर्स त्यात इन्व्हॉल्व आहे. आणि या इन्व्हॉल्वमेंटच्या मागं जो मनुष्य, ज्या मनुष्याच्या मुलांनी भाच्यांनी ही केस केली, तो पेशंटचं नाव मला आत्ता आठवतं आहे पण घेणं योग्य नाही आहे. कारण साधारण 24 एप्रिल 2021 रोजी या रुग्णाला ताप आला होता. ताप आल्यानंतर हा रुग्ण आपल्या जिल्ह्यातून नसून कोल्हापूर जिल्ह्यातला आहे. त्यांनी तिथे लोकल काही औषधं घेतली आणि 2 दिवसांनी बघितलं तर त्याची लक्षणं कमी होत नव्हती, तर लक्षणं वाढत होती. या कारणास्तव त्यांना असं लक्षात आलं की आता याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज आहे. आणि कोविड टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कोल्हापूरमधील नागाळा पार्कच्या आसपास एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करून ठेवण्यात आलं. त्या हॉस्पिटलमध्येही ते 4 ते 5 दिवस ॲडमिट होते कोविडच्या ट्रीटमेंटकरता. आणि त्यांची तब्येत फार खालावत गेली. आणि खालावत गेल्यानंतर कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना डायरेक्टली सांगण्यात आलं की आमच्याकडे व्हेंटिलेटर नाही आहे आणि आता तुमच्या रुग्णाला व्हेंटिलेटर लागणार आहे, तर यांना बाहेर घेऊन जा. आता अशा रुग्णाला आम्ही त्यावेळी मदत केली, हा सगळ्यात मोठा हॉस्पिटल प्रशासनाचा चुकीचं काम होतं असं मला आज वाटतं आहे. त्यांना आपण रात्री 10:30च्या दरम्यान त्यांचा आपल्या हॉस्पिटलमधील चौकशी विभागाला फोन आला. चौकशी विभागाला फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी आम्ही एक राखीव बेड ठेवतो, व्हेंटिलेटरचं बेड आमच्याकडे उपलब्ध आहेत, तुम्ही केव्हा शिफ्ट करणार आहे. तर ते आत्ता रात्री आम्हाला ॲम्ब्युलन्स मिळणं, व्हेंटिलेटरची ॲम्ब्युलन्स, कार्डियक ॲम्ब्युलन्स मिळणं शक्य नाही आणि तुम्ही उद्या शिफ्ट करतो, आम्ही उद्या शिफ्ट करतो असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता त्यांना परत चौकशी विभागाला फोन आला की आम्हाला व्हेंटिलेटरची ॲम्ब्युलन्स मिळत नाही, आपल्याकडून काय मदत होईल का. त्यावेळी देखील म्हणजे या गोष्टी सगळ्या मी परत विचारपूस झाल्यानंतर मला लक्षात आलेल्या आहेत की आपण त्या रुग्णासाठी काय केलं आहे. तोपर्यंत मला तो रुग्ण माहिती नव्हता, कारण तो आपल्या हॉस्पिटलमध्ये दाखल पण झाला नव्हता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 10:30 वाजता ॲम्ब्युलन्ससाठी फोन आल्यावर आपण कुठल्याही पद्धतीचे पैसे न घेता डायरेक्टली कार्डियक ॲम्ब्युलन्स कोल्हापूरला पाठवली. तो रुग्ण आपल्याकडे आणला. तो रुग्ण आणतानाच व्हेंटिलेटरवर होता आणि ती तारीख होती 2 मे 2021. 2 मेला व्हेंटिलेटरवरून आणलेला पेशंट आपण 6 दिवसात औषधं आणि या सगळ्या बाबी व्यवस्थित करून त्याला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढलं. तो फक्त आता नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरवर 4 दिवस होता आणि आम्हाला त्याच्यात प्रगती दिसत होती. त्याच्यानंतर फक्त तो ऑक्सिजनवरही सपोर्ट करत होता आणि आम्ही सगळेच जणं म्हणजे त्या एकाच पेशंटच्या बाबतीत नाही, असं ज्या पेशंटच्या बाबतीत होईल त्यावेळी खरंच समाधान व्यक्त करत होतो. आम्ही भेटल्यानंतर एकमेकांशी चर्चा करायचो की त्याची परिस्थिती ही होती, आता ही झाली. अगदी आजार नवीन असल्यामुळे ट्रीटमेंटविषयी चर्चा करणं, सेंट्रल काउन्सिलच्या किंवा सेंट्रल बोर्डचा जो काही टास्क फोर्स होता त्याच्यावर चर्चा करणं, याच्यासाठी एक वेगळी शासनानं सांगितल्याप्रमाणे आपण कमिटी केली होती आणि त्या मॅनेजमेंट कमिटीत आमची नावं असल्यामुळं आमच्यावरती हा गुन्हा दाखल झाला होता. तो रुग्ण आपण 18 मेपर्यंत म्हणजे साधारण 18 ते 19 दिवस व्यवस्थित सांभाळला. पण 16 नंतर अचानक व्हायरल लोड वाढला असेल किंवा एक सायटोकाईन स्टॉर्म नावाचा प्रकार होता की ज्या दरम्यान शरीरातल्या त्या व्हायरसची संख्या पटकन मोठी व्हायची आणि ती डायरेक्टली लंग्सवर अटॅक करायची. तो सायटोकाईन स्टॉर्म कारणीभूत असावा, पण 16 नंतर त्यांची तब्येत अगदी खालावत गेली आणि 18 तारखेला पहाटे 4च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या गोष्टी या लोकांनी हे 18 तारखेला झालं की ज्या दिवशी मला आठवते मंगळवार होता. त्याच्यानंतर 1 आठवडा त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची कारवाई करण्यात आली नाही. मात्र मृत्यू झालेला हे आपण कळवल्यानंतर त्यांची इच्छा अशी होती आणि आम्ही सर्व भावनिक लोक आहोत, आम्हाला कुणाची भावना दुखवणं खरंच आवडत नाही, पण शासनाने काही नियम लावून दिले होते आणि हा पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये हा आजार जास्तीत जास्त पसरवणं थांबवलं पाहिजे आपल्याला. त्या दृष्टीनं काही काळजी घेण्यासाठी जे काही निर्देश आम्हाला आले होते शासनाकडून, त्या निर्देशानुसार आम्ही ती बॉडी त्यांना गावाकडं देऊ जाऊ शकत नव्हतो. आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की ही बॉडी आम्ही तुमच्या ताब्यात नाही देऊ शकत, तुम्ही जावा नगरपालिकेत, बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी काहीतरी तिथे एक पावती करायला लागायची, ती पावती करून आणा. ती नगरपालिकेची आम्हाला पावती दाखवली की आम्ही तुम्हाला आमच्याच ॲम्ब्युलन्सनी तिथंपर्यंत सोडतो. या सगळ्या गोष्टीला ते मान्य नव्हते. त्यांनी त्याच्यानंतर प्रांत साहेबांकडे गेले. त्यावेळी मला वाटतं विजय देशमुख साहेब होते प्रांत. तर देशमुख साहेबांची मावशी ही आपल्याकडेच कोविडच्या दरम्यान ॲडमिट होती आणि त्यांच्याकडे मी बघायचो. हा जो ॲट्रॉसिटीचा पेशंट आहे त्याला मृत्यू झाल्यानंतरही मी पाहिलेलं नाही.
आणि 18 दिवस ॲडमिट असताना, कारण ते माझ्या युनिटला नव्हते किंवा माझे एक ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर सगळ्या गोष्टी एकाच माणसाला मॅनेज करणं शक्य नव्हतं, कारण एकदा PPE किट घातलं की फ्लोअरला फिरता येतं पण फ्लोअर चेंज करता येत नव्हता. तर अशी काही बंधनं होती म्हणून तिकडे बघणं माझं झालं नव्हतं त्या 18 दिवसात. परंतु ते शेवटी आपण केलेल्या चांगल्या कर्माचीही वाईट फळं मिळू शकतात ह्याचा अनुभव एक त्यातून मिळाला. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, ज्यावेळी या रुग्णाला आपण तशी चिठ्ठी आणायला सांगितली त्यांनी आणली नाही, मग ते परत प्राणसाहेबांकडे गेले. देशमुख साहेबांची मावशी ही माझी कोविडची पेशंट असल्यामुळं आणि अगदी आदल्याच दिवशी, म्हणजे आम्ही इतकं भावनिकतेनं रुग्णांकडे बघत होतो. मावशी इथे ॲडमिट होती, देशमुख साहेब त्यांच्या घरी होते, मी माझ्या घरी होतो आणि रात्री 9-9:30 वाजले होते. विजय देशमुख हे प्रांत म्हणजे तशी मोठ्या पदावर काम करत होते. आम्ही व्हिडिओ कॉल करून त्यांच्या घरातले, देशमुख साहेबांचे मिसेस, देशमुख साहेब, मी आणि मावशी इथे हॉस्पिटलमध्ये, मी वॉर्डमधल्या मोबाईलवर फोन लावून व्हिडिओ कॉलवर मावशीशी बोललो होतो. इतके चांगले संबंध माझे त्यावेळी. प्रांत असतील, तहसीलदार साहेब, आता सबनीस साहेबांच्या गावाकडची बरीच लोकं इकडे यायची. सबनीस साहेबही मलाच फोन करायचे की आमच्या गावाकडचं आहे, थोडं लक्ष द्या. साहेब नक्की लक्ष देणार, आपण सेवा करायचा धर्म देवाने दिला आहे आपल्या नशिबात, तर आपण तो चांगल्या पद्धतीनं करायला काहीच हरकत नाही. बरं, यातून आपल्याला पुण्य मिळेल हे एक फार मोठं कायम मनाला वाटायचं आणि ते पुण्य नक्की मिळालं आहे, कारण या झालेल्या गोष्टीतून काही शिकवणी मिळाल्या आणि इथून पुढं कुठल्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं या आमच्या हॉस्पिटलमधल्या सगळ्याच डॉक्टरांना कळून चुकलं की आपण आरोग्यसेवा देताना रुग्णाबरोबर बाकीच्या सगळ्याच गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. निशिकांत दादा त्यांच्या भाषणामध्ये प्रत्येक वेळेला सांगत असतात की कोविड काळातली ज्या काही कारवाई झाल्या आमच्या स्टाफवरती किंवा आमच्या डॉक्टरांवरती, त्याचा बराचसा त्रास झाला. तर आपल्याला त्याचा काय त्रास झाला? ज्यावेळी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला, मी आता सांगितलं की हा पेशंट 18 मे 2021ला मंगळवारी मयत झाला. त्या दिवशी थोडीशी डिले झाला, आमच्या मृतदेहाची विटंबना झाली वगैरे, असं त्यांनी बरंच काही केलं आणि त्यांच्याच तोंडून काही अपशब्द आले होते. पण आमच्या हॉस्पिटल स्टाफपैकी कुणाच्याही तोंडून अपशब्द आले नव्हते आणि ती माणसं खरंच प्रामाणिक म्हणावी लागतील. जरी त्यांना शिक्षा देणारे, म्हणजे शिक्षण देणारे, शिकवणारे, अशा पद्धतीनं आपण पोलीस स्टेशनला जाऊन केस करूया असे शिकवणारे जरी बरेच असले तरी ते रुग्णाचे नातेवाईक खरंच चांगल्या मनाचे होते. त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला दिलेल्या FIRमध्ये कुठेही एकही असं वाक्य लिहिलेलं नाही आहे की आम्हाला जातीवाचक बोललं गेलं. हे तुम्ही FIR काढून बघू शकता, कारण यात मी आत्ता बदल करू शकत नाही, कोणच करू शकत नाही. त्यामुळे असा गुन्हा दाखल होण्याची तशी शक्यता नव्हती. आणि त्याच्यानंतर हे 18 तारखेला झाल्यावर बरोबर पुढच्या मंगळवारी म्हणजे 25 मे 2021 रोजी संध्याकाळी 5च्या दरम्यान आम्हाला असं समजलं की आमच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा चालला आहे. हे कळाल्यानंतर मला काही लोकांचे फोन आले की त्यात तुमचं नाव असण्याची शक्यता आहे. म्हणजे मला खरंच या गोष्टीचा काहीच अनुभव नाही आणि त्या गोष्टीतून असं वाटलं की आपलं नाव येण्याचा संबंध काय? आपण त्या पेशंटला बघितलेलं नाही, आपण त्या पेशंटविषयी काहीच नाही. या पेशंटच्या म्हणजे याच्यात माझी इन्व्हॉल्वमेंट म्हणजे मला प्राणसाहेबांचा फोन येणं, सर त्यांना बघा काय असेल ती मदत करा. तहसीलदार साहेबांचा फोन येणं, मदत करा. या व्यतिरिक्त त्या पेशंटनं माझं बघणं वगैरे किंवा राऊंड होणं असं काही नव्हतं, कारण त्याच्यासाठी आपल्याकडे 7 MD मेडिसिन फिजिशियन्स होते की 24 तास रोटेशनने त्या पेशंटकडे लक्ष ठेवत होते. त्यामुळे तसा फारसा इन्व्हॉल्वमेंट निदान या पेशंटपुरता तर नक्की नव्हता. आणि ज्यावेळी ते समजलं त्यावेळी मला कळत नव्हतं की ॲट्रॉसिटीची सिव्हिअरिटी काय आहे आणि ही सिव्हिअरिटी माहीत नसल्यामुळं तसा मी तितका घाबरलो नव्हतो. पण ज्या लोकांनी मला फोन केले त्यांनी मला सांगितलं की तू पहिला मोबाईल बंद कर, हे कर, तू जा, इथं थांबू नको, ते फार वाईट असतं, त्याच्यामध्ये किमान 3 महिने तुला आत जेलमध्ये बसावं लागेल. मी तरीही घाबरलो नव्हतो, कारण माझ्या कर्तृत्वावर, माझ्या विचारांवर, माझ्या भावनांवर प्रचंड विश्वास आहे. आणि ही मला विचारसरणी दिलेले आदरणीय दादा आहेत की दादांनी मला शिकवलं की जर तू वाईट करत नशील ना तर तुझं कधी वाईट नाही होणार आहे. तू एखाद्याचं वाईट करायचं चिंतशील त्याचवेळी तुझं वाईट होईल. आणि मी त्यावेळी घाबरलो नव्हतो. शेवटी मी दादांना जाऊन भेटलो, म्हटलं दादा असं काहीतरी ऐकायला मिळतं आहे आणि काय आहे? तर दादा म्हटले हो पाटील सर, तसं काहीतरी व्हायला लागलं आहे, आपल्याला नक्की काही समजलेलं नाही आहे आणि कदाचित झालं तर आपल्याला विचित्रपणाला सामोरं जायला नको, तर तुम्ही मोबाईल बंद करून कुठे तर जा. त्या दरम्यान मग मी माझी गाडी घेऊन एक ठिकाणी गेलो आणि शक्यतो या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सुट्टी नसते आणि माझी ह्या कार्यक्षेत्रात साधारण 13 वर्ष पूर्ण झालेत. 13 वर्षात मी कधीही सुट्टी घेतलं नाही किंवा एखाद्या पाहुण्याकडे गेलो नाही. संध्याकाळी कुठे जेवायला गेलो तरी पाहुण्यांचं म्हणणं असतं की म्हणजे मी लवकर जेवायला वाडा, मला घरी जायचं आहे, असा आग्रह कायम असतो. त्यावेळी मी त्यांना अजिबात गडबड केली नाही. 10 वाजेपर्यंत मी जेवायला मागितलंही नाही.
आणि पाहुण्यांच्यातून उठेना, त्यामुळे त्यांनी आग्रह चालू केला की जेवून जावा डॉक्टर. म्हणून मी जेवलो. जेवल्यानंतरही मला इकडून फोन येत होते की तुम्ही आता इकडे नाही यायचं. मग त्या कारणाने मी तिकडेच थांबलो. पण एखाद्या पाहुण्याला आता मी राहणार असं माझ्या कुठल्याही नातेवाईकाच्या मनात येऊ शकत नाही की हे आज राहू शकतात इथं. कारण मी 13 वर्षात कधीही सुट्टी न घेता अविरत फक्त हॉस्पिटल आणि माझं काम इतकंच केलं आहे. मग त्यावेळी मी इतका वेळ उठत नाही म्हटल्यावर शेवटी पाहुण्यांना तर झोपायचं आहे. त्यांनी फॉर्मॅलिटी म्हणून कदाचित म्हटलं असावं की आता इतकी रात्र झाली तर थांबा. आणि त्या प्रश्नाला मी एकदाही नाही म्हटलं नव्हतं. मी तिथे थांबलो होतो. ही माझ्या आयुष्यातली खरंच नोकरी लागल्यापासून पहिलीच रात्र असेल की मी बाहेर पाहुण्यांच्यात काढली. आणि हे इतकं वेदनादायी होतं की आपल्याला आजपर्यंत कोण असं म्हणत नव्हतं आणि मी तिथं थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर काय करायचा हा प्रश्न होता. आणखी थोडा प्रसंग वाईट होता. मला कुणाशी टचमध्ये राहायचं असेल तर काय, म्हणून मी माझी मिसेस आणि माझी 2 लहान मुलं, की जो 1 वर्षाची आणि 3 वर्षाची अशी होती, ती माझ्याबरोबर होती. आणि सांगायला हरकत नाही की मी माझ्या सासूरवाडीत पहिल्यांदा या प्रसंगामुळं राहिलो. जे मगापासून म्हणत होते माझ्या सासूरवाडीबद्दल होतं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर याबद्दलची सगळी माहिती मी माझ्या मिसेसला दिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जास्त राहण्याची माझी पद्धत नाही आणि मला ते योग्य वाटत नाही आपलं काम सोडून बाहेर जास्त काढणं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आलो, परत इस्लामपूरमध्ये आलो मी. पण इस्लामपूरमध्ये आत शहरात यायला मला बऱ्याच लोकांनी अडवलं, म्हणजे माझेच हितचिंतक होते. आणि त्यांनी माझी मिसेस, माझ्या मुलांना वाघवाडी फाट्यावरती उतरून घेतलं आणि मी तिथून गेलो. प्रश्न इतके होते की जिल्हा बदलता येत नव्हता, जिल्हाबंदी होती, कुठलंही दुकान उघडं नव्हतं, पाण्याची बाटली मिळत नव्हती, खायचं काय म्हटलं भूक लागल्यानंतर तर खायला कुठले हॉटेल्स नव्हते, कुठे राहायचं कळत नव्हतं. म्हणून अगदी जुना मित्र कुठे मिळेल, आणि माझ्याकडे गाडी होती, जिल्हा बदलता येत नव्हता. मी तसंच वाघवाडी फाट्यावर सोडून शिवपुरीकडून चिकुर्डे रस्त्याला लागलो. नेमकं चिकुर्ड्यापर्यंत गेल्यावर नदीच्या पुलावर पोलीस स्टेशन, पोलीस चौकी होती आणि पोलीस होते. तर त्या काळातही मी कसं तरी पटकन गाडी घेऊन निघालो. त्यांनी मला अडवलं नाही, कारण तेही खुर्चीत बसून आणि त्या सगळ्या कामाच्या त्रासाने कंटाळले असतील. मी तिथून एक ठिकाणी गेलो. तिथे मला आज थांबायचं आहे हे सांगायचं धाडस होत नव्हतं, कारण मी आजपर्यंत कुणाशी या कामामुळं कुणाशी फारसे तसे संबंध, हितसंबंध जोपासले गेलेले नाही आहेत इथले संस्थेतली लोकं सोडून. तरी तिथे एक दिवस थांबलो. पण राहणार असं म्हणता आलं नाही, कारण मित्राचं घर आहे, मित्राच्या घरी कसं राहायचं. संध्याकाळ होईपर्यंत थांबलो. बाहेर हॉटेल्स नाहीत, खायला काय नाही. शेवटी मित्राच्या आईने मला थोडंसं खायला दिलं आणि मी पण थोडंसं तसं वेगळ्या स्वभावाचं असल्यामुळं पोट भरून नाही खाल्लं, थोडंसं खाल्लं. आणि मग तिथून गेलो. आता काय करायचं हा प्रश्नासाठी फार विचार केला की आता थांबायचं कसं. गाडी होती, मग म्हटलं गाडीत झोपायचं आता रात्री. मग एक स्टँड बघितलं आणि स्टँडमध्ये ती गाडी लावून झोपलो. पण शेवटी आपल्याला जशी एकतर झोप येत नव्हती आणि असं वाटायचं ना की आपल्या गाडीला एक कोड असतो, त्याच्यावरून आपण ट्रॅक होईल, माझ्या गाडीला एक हे आहे, त्याच्यावरून आपण ट्रॅक होईल आणि पोलीस कसेही शोधतील आणि आपण गाडीतच बसणं फार चुकीचं आहे. कारण मला भीती बरीच वाटत होती. मी एकटा होतो, मला सपोर्ट करणारं कोण नव्हतं. मग मी गाडी एक ठिकाणी लांब नेऊन लावली आणि एका स्टँडवर जाऊन झोपलो. मग तो स्टँडवरची ती रात्र भयंकर होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर परत नाश्ता काय करायचं आणि काय जेवायचं. मोबाईलचं चार्जिंग संपलं होतं, ते बंद पडले होते, कारण पहिल्यांदा मी फ्लाईट मोडवर ठेवले होते. परत कुणाशी कॉन्टॅक्ट करणं शक्य नव्हतं. बरं, कुणाकडे मोबाईल मागायचं म्हटलं तर लोकं जवळ येत नव्हती. अशा परिस्थितीत एकट्याने परत दुसरा दिवस ही तसंच काढला. मला गाडीजवळ जाता येत नव्हतं. मला भीती वाटायची की गाडी ट्रॅक होईल आणि आपण सापडू. आणि बऱ्याच लोकांनी असं सांगितलं होतं की या गुन्ह्याला अनबेलेबल आहे आणि तुम्हाला सुटका नाही आहे. या सगळ्या गोष्टी डोक्यात एकटं विचार करत बसणं. कोणतरी शेअर करायला असतं तर या गोष्टी थोड्याशा मी टॉलरेट करू शकलो असतो. पण या सगळ्या गोष्टी सहन करत तो दिवसही मी गाडीपासून लांब चालत फिरत काढला. आणि कोणी रस्त्यात नसायचं. अगदी एखादा दुसरा माणूस आला तरी भीती वाटायची की हा आपल्याला शोधत नसेल का. अशा परिस्थितीत मग बस म्हटलं आता इथं राहणं शक्य नाही, आता कोल्हापूर सिटीत जाऊ आपण कुठेतरी. आता असंही मी कोल्हापूर जिल्ह्यात गेलो होतो, तिथून मी वाघबीळ मार्गे कोल्हापुरात गेलो. तसं ते माझं शिक्षणाचं शहर आहे. कोल्हापूर शहरात मी शिकलो आहे, CPRला मी होतो. त्यामुळं तिथे कुठे तर राहायचं. पण हॉटेल बंद, खाण्याचे वांदे, हे सगळ्या गोष्टी होत्या. माझा असाच एक मित्र जुना, डॉक्टर हिमांशू खांबे, त्याचं कोल्हापूरमध्ये एक घर आहे. म्हटलं त्याचं घर मोठं आहे, तिथे आपल्याला राहता येईल का. त्याला फोन केला तर त्याने सांगितलं की अरे आम्ही सगळेच पुण्याला आलो आहे, कोविडमुळे सगळेच बंद आहे. त्याचे तिथं शॉप्स वगैरे आहेत, मेडिकल शॉप्स वगैरे.
तर त्याने सगळं बंद करून तो पुण्याला गेला होता, त्यामुळे राहायची तिथंही सोय होईना. मग मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रंकाळ्यावर जाऊन एक ठिकाणी गाडी लावली आणि रंकाळ्याच्या शेजारी जाऊन बसलो. आता काय करायचं हा विचार होता. एक खानावळ सापडली मला त्यावेळी, की जी सकाळी 1 तास चालू असायची आणि तिथे 60 रुपयाला व्हेज जेवण मिळायचं. माझ्या खिशात तसे पैसे होते, म्हणजे पैशाविषयी काही काळजी नव्हती, पण ते खर्च करून काय घ्यायचं म्हटलं तर काय मिळत नव्हतं. मग तिथे 60 रुपयाला जे जेवण मिळायचं ते मी तिथं बसून नाही खायचो, त्याचीही भीती असायची. ते जेवण मला ते पॅक करून पिशवीत घालून द्यायचे आणि मी कुठेतरी रंकाळ्याला एक दिवस, शाळा बंद होत्या तर शाळेत जायचं, शाळेच्या कॉरिडॉरमध्ये बसून खायचं. असं 8 दिवस केलं मी. 8 दिवसानंतर ज्यावेळी मी परत व्हॉट्सअप वर एकाशी बोललो आणि मला समजलं की इस्लामपूर कोर्टाने तुमचा जामीन फेटाळला आहे आणि तुम्हाला जामीन नाही मिळालेला. आणि हे मला कळालं होतं. मला वाटत होतं 3ऱ्या दिवशी होईल, ते नाही झालं. मग परत मला कळालं की इथून प्रयत्न चाललेत की हायकोर्टमध्ये जायचं आणि हायकोर्टातून घ्यायचा. मग त्याला किती दिवस जातील हे माहीत नव्हतं. मग 3 दिवसाची मानसिक तयारी होती आणि त्या दिवशी आलेलं इथलं अपयश हे फार वाईट वाटणारं होतं. आणि त्यातून मग परत अशी मी 9 दिवस बाहेर काढले. 9 दिवस झाल्यानंतर 3 जून 2021 ला माझा हायकोर्टात जामीन झाला. त्या दरम्यान मी माझ्याकडूनही एक वकील मित्र मिळवला. ते सगळे त्यावेळी कोर्ट्स ऑनलाईन चालायचे, तर त्याच्या आय डीवरून मी या केसला लॉग इन झालो. त्याच्या ऑफिसला जाऊन, त्याच्या ऑफिस दिग्विजय नाव होतं त्या वकिलांचं, जो माझ्यापेक्षा 1-2 वर्ष सिनियर आहे. मी ऑनलाईन बघितलं आणि मला तिथे बेल ग्रँट झाली. हे ज्यावेळी समजलं त्यावेळी त्यांची लँग्वेज फार मला समजत नाही आणि कॅमेऱ्यासमोर ते वकील साहेब बसले होते, मी ऑपोजिट साईडला बसलो होतो. हे ज्यावेळी समजलं त्यावेळी जो आनंद झाला होता ना, की आता मला माझ्या मुलांना बघायला मिळणार आहे किंवा मला माझ्या घरातल्यांना भेटायला मिळणार आहे, या सगळ्या गोष्टीचा आनंद फार वेगळा होता. आणि ह्या 9 दिवसात जे सहन केलं आहे, आणि हे करत जर एखाद्याच्या दबावासाठी किंवा राजकारणासाठी होत असेल ना, तर इतकं घाणेरडं राजकारण करणं हे सर्वसामान्य, म्हणजे मी सर्वसामान्य आहे. मी माझं घर चालवायला, माझ्या मुलाबाळांना शिकवायला, माझं पोट भरायला, या गोष्टीसाठी इथं नोकरी करणारे 7 राज्यातून आलेली लोक आहेत. 7 राज्यातले लोक आणि 1500 लोक काम करत असतील तर 1500 कुटुंब याच्यावर चालतात. लोक 1000-1500 किलोमीटरवरून आपलं राज्य सोडून इथं नोकरी करायला येतात. माझं नुकसान होणं किंवा त्यांचं नुकसान होणं, संस्थेवर तुम्ही एखादा ठपका लावून, तर ते किती लोकांचे पापं लावून घ्याल तुम्ही. जर तुम्ही करत असाल तर तुम्ही या गोष्टीचा, अगदी साधी गोष्ट आहे ना, तुम्हाला जर राजकीय विरोध करायचा आहे तर तुम्ही एका माणसाला त्याच्या विचारांच्या विरोधात, त्याच्या कार्यशैलीच्या विरोधात किंवा त्याने आजपर्यंत काही केलं नसेल असेल या विषयावर करा ना. आम्ही संस्थेत पोट भरायला आलेले 7 राज्यातली लोक किंवा मी असेल, बरं आम्ही कुठे वेगळे आहे? याच ज्यांना आपण आता म्हणतोय की ज्यांच्यामुळे हे झालं, त्या जयंत पाटलांचं नाव माझ्या गाडीवर मी ग्रॅज्युएशन करत असताना, पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना साहेब म्हणून मी मिरवलं आहे दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन शिकताना. जर त्यांच्याकडून माझ्यावर असं होणार असेल तर तुम्ही तुमचा व्यवसाय करताय राजकारण हा, आणि तुम्ही तुमचा व्यवसाय करणार असाल तर खुशाल करू शकता. मी फार लहान सामान्य घटक आहे. तुम्ही आमच्यासारख्या लोकांच्या पोटावर किंवा आमच्या प्रगतीवर किंवा इतर 7 राज्यातनं इथे नोकरीसाठी आलेल्या लोकांवर जर त्रासदायक असे खुनशीचं राजकारण करून करणार असाल ना, तर तुमच्याविषयीचा जो आदर ह्या तालुक्यातल्या लोकांच्या मनात किंबहुना माझ्या मनात पूर्वी होता, की खरंच म्हणजे माझ्या गाडीवर साहेबच हे मी नंबर प्लेट काढून त्या प्लेटवर लिहून घेतलं होतं. पण मला माहीत नव्हतं की असल्या विचित्र वृत्तीचा प्रचार मी करतो आहे आणि अशा विचित्र वृत्तीला मी माझा आयडल मानतो आहे किंवा त्याच्याविषयी मला इतका आदर आहे, हे मला त्यावेळी माहीत नव्हतं. जसा मला अनुभव मिळाला तसं मला त्याबद्दल आदर कमी झाला. आणि असं एक नाही, अशी किती उदाहरणं तयार होतील. असं तुम्ही एखाद्या माणसाला मोठं केलेलं दाखवा, आम्ही सगळे बरोबर तयार आहे ना. तुम्ही अगदी प्लेन मार्गाने आपला जिल्हा, आपलं राष्ट्र प्रगत करायसाठी जे काही कराल त्यासाठी सामान्य जनता म्हणून आम्ही तुमच्या मागे असू ना. पण तुम्ही इतका त्रासदायक अनुभव जर माझ्यासारख्या, म्हणजे आमचा पेशाच नाही आहे तुमच्या राजकारण्यांच्या नादाला लागायचा, तुम्ही आम्हाला आमच्या लहान 1 वर्षाच्या आणि 3 वर्षाच्या मुलामुलींपासून लांब ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कुणीच दिलेला नाही आहे.
त्यामुळे याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांच्या आणि संस्थेच्या नादाला न लागता तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्ही अवश्य आमच्या संस्थेचे संस्थापक निशिकांत पाटील दादा आणि तुम्ही या दोघांनी तुमच्या कार्यकर्तृत्वावर करावं, संस्थात्मक राजकारण करू नये ही माझी विनंती आहे त्यांना. खरंच आमच्या नादाला कुणी लागू नये. तुमच्या आता बोलण्यातून त्या भावना जाणवत होत्या. पण शेवटचा प्रश्न, आपण ज्या संस्थेचे डीन आहात त्या संस्थेचं नावच त्यांच्या वडिलांचं आहे, पण इतकं चांगली रिलेशन मेंटेन असताना हे व्याप कसं सुरू झालं? नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत, कारण मी इथे नोकरीला लागायच्या आधीचं हे 2002ची संस्था आहे आणि आमचे संस्थापक निशिकांतदादा हे देखील त्यांच्याबरोबर 22 वर्ष राजकारणात होते. आणि 22 वर्षाचं राजकारण करताना काही गोष्टी एकत्र काम करताना काही योग्य वाटतात, काही अयोग्य वाटतात. राजकारणात येण्याची इच्छा किंवा या गोष्टींवर मी नाही बोलू शकत की त्यांचं हे नाव कसं आहे. पण एकदा अशाच चर्चेतून दादांनी सांगितलेलं आठवतं आहे की जोपर्यंत ही संस्था आहे तोपर्यंत आयुर्वेद कॉलेजचं नाव हे लोकनेते राजाराम बापू पाटील आयुर्वेद मेडिकल कॉलेजच राहील. कुठल्याही परिस्थितीत ते बदललं जाणार नाही. माझे विरोध आहेत ते त्यांचे वैचारिक विरोध आहेत. मला त्यांच्या काही गोष्टी पटत नसतील किंवा त्या दोघांचे जे काय असेल ते, पण मला हे नक्की आठवते की दादांनी सांगितलं होतं की माझ्या संस्थेचं नाव हे, माझ्या आयुर्वेद कॉलेजचं नाव हे लोकनेते राजाराम बापू पाटील आयुर्वेद मेडिकल कॉलेज हॉस्पिटल PG इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर हेच राहील. यामध्ये कधीही कोणताही बदल केला जाणार नाही. शेवटचा प्रश्न, आपण आज निषेध नोंदवलेला आहे, तर इथं थांबणार आहात का पुढे अजून आपलं काही नियोजन आहे? नाही, बघा, निषेध नोंदवणं ही गोष्ट आलीच कालच्या परमबीर सिंगांच्या वक्तव्यामुळं. नाहीतर या गोष्टी सगळ्या सोडल्या होत्या. त्यांनी अशाही केसेस केलेत. त्या गोष्टींसाठी माझ्या मागे खंबीरपणे संस्था उभी आहे. मला हायकोर्टमधून जामीन आणून देणं किंवा मला बाकीच्या गोष्टीत मदत करणं, या सगळ्या गोष्टी संस्थेने केलेल्या आहेत. त्यामुळं माझ्यावर राजकारणातून झालेल्या अन्यायाचं दादांनी मला व्यवस्थित सपोर्ट केला आहे. सो निषेध हा फक्त याच गोष्टीसाठी आहे की या गोष्टीसाठी कुठे तर तुम्ही आहात याची खात्री पटायला लागले जनतेला, आणि जर तुम्ही असाल तर मात्र तुमच्या विचारसरणीचा निषेध आहे. बाकी यात कुठलाही हेतू नाही आहे. तर हे होते राजाराम बापू आयुर्वेदिक कॉलेजचे डीन अभिमन्यू पाटील यांनी त्यांच्या बाबतीत घडलेली घटना कशा पद्धतीने होती ती इत्तमूत माहिती दिलेली आहे. व त्यांनी राजकारण दृष्टीने ठेवावा आणि संस्थाच्या पद्धतीने काम चालू राहू दे या पद्धतीने विनंती केलेली आहे. AV9 मराठीसाठी शीतलकुमार शेटे, इस्लामपूर.